नमस्कार, मराठी गृहिणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी वर्षा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण सोयाबीनची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। सोयाबीनमध्ये खूप सारे पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात। नॉनव्हेज न खाणाऱ्यांसाठी सोयाबीनची भाजी हा एक खूप चांगला पर्याय आहे। रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या मराठी गृहिणी या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, म्हणजे आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील। इथे मी सफोलाचे सोया मिनी चंक्स घेतलेत। याच्यामध्ये दोन प्रकारचे सोयाबीन असतात, एक मोठे सोयाबीन आणि हे सोया मिनी चंक्स। तर जे मोठेवाले सोयाबीन असतात ते राईससाठी वापरतात आणि हे छोटे सोयाबीन असतात ते भाजीसाठी वापरतात। पण दुसऱ्या सोयाबीनपेक्षा हे सोयाबीन चवीला खूप छान लागतात। आता आपण त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून अर्धा तास भिजत ठेवणार आहे। तसं तर हे सोयाबीन 10 मिनिटात सुद्धा भिजतं, पण मी अर्धा तास ठेवणार आहे, म्हणजे व्यवस्थित आपलं चांगलं भिजलं जाईल सोयाबीन। हे बघा, अर्ध्या तासानंतर आपण बघतोय तर सोयाबीन चांगलं आपलं असं व्यवस्थित भिजलेलं आहे। आता हाताच्या सहाय्याने हाताने असं दाबून त्यातील पूर्ण पाणी काढून टाकायचं आणि बाजूला एका डिशमध्ये काढून घ्यायचं, म्हणजे ते सोयाबीन आपलं स्वच्छ होतं आणि त्यातलं जे खराब पाणी आहे ते निघून जातं। आता आपल्याला परत एकदा तीच प्रोसेस करायची आहे। परत एकदा सोयाबीनमध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून त्यातलं पूर्ण पाणी काढून बाजूला काढून घ्यायचे। हे बघा, आपण सगळं सोयाबीन पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतले। सगळ्यात पहिल्यांदा कढईत आवश्यकतेनुसार तेल घालायचं, त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं। नंतर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेले 2 कांदे घेतलेत ते घालायचेत। कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे छान। हे बघा, कांद्याला हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली तर त्याच्यामध्ये कांदा आपला व्यवस्थित परतावा यासाठी आपण त्याच्यामध्ये आता मीठ घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ घालायचे। कांदा आपला परतून झाला आहे तर त्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आणि त्याच्यानंतर इथं मी अर्धा चमचा घरगुती मसाला आहे तो घातला आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। मसाला आता आपला परतून झाला आहे तर त्याच्यामध्ये आपण आता सोयाबीन घालून घ्यायचं आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। वाटून जरी सोयाबीनची भाजी आपण बनवली तरी ती खूप छान होते, पण मी आता ही भाजी डब्यासाठी बनवत आहे त्यामुळे मी साधी सिंपल बनवत आहे। अशा पद्धतीने भाजी केल्यास ती पटकन तयार होते आणि वाटून करायची म्हणलं तर त्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी ही डब्यासाठी बनवते, त्यामुळे अशा पद्धतीने बनवली। आता मी त्याच्यामध्ये अर्धा चमचा कारळे चटणी घालणार आहे। तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल तर नाही घातली तरी सुद्धा चालेल। सुक्या भाजीमध्ये अशी कारळे चटणी घातली की त्या भाजीला खूप छान चव येते। आमच्याकडे या कारळ्याच्या चटणीला तिळकुट म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा। आणि अजून एक महत्त्वाची टिप, तिळकुट जे असतं ते आपण तेलात कधीच घालायचं नाही। अशी भाजी पूर्ण बनवून झाल्यानंतर वरून तिळकुट घालायचं, किंवा भात जरी आपण परतत असलो तरी त्याच्यामध्ये सुद्धा वरूनच तिळकुट घालायचं, तेलामध्ये कधीच तिळकुट टाकायचं नाही। वरून तिळकुट टाकल्यामुळे काय होतं, तिळकुटाची जी मेन चव आहे ती तशीच टिकून राहते, बदलत नाही अजिबात। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करायचं। आता काय करणार आहे, आपण 2 मिनटं वाफ काढून घेणार आहे, म्हणजे काय होतं, जो मसाला आहे तो सोयाबीनच्या आत मुरला जातो आणि सोयाबीन छान असं परतलं जातं, त्यामुळे त्याला चव छान येते। आता त्याच्यामध्ये मी 1 पेला पाणी घालणार आहे आणि झाकण ठेवून बारीक गॅसवर पाणी आटेपर्यंत आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, भाजी आपण झाकण ठेवून बारीक गॅसवर आता शिजवून घेणार आहे। फक्त मध्ये एकदा झाकण काढून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी आणि परत एकदा झाकण काढून पाणी आटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे।
हे बघा सोयाबीनची भाजी आता आपली तयार झाली आहे. त्याच्यामध्ये आता आपण अर्धी आपली कोथिंबीर राहिली होती शिल्लक ती घालून घेणार आहे. ही सोयाबीनची भाजी चवीला खूप छान लागते. आपली भाजी आता तयारच झाली आहे. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. जर तुम्हाला आजची सोयाबीनची भाजीची रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. थँक्यू.